शिक्षण विभागामधल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये खरातचा सहभाग असल्याचा संशय। दीपक केसरकर यांच्या कार्यकाळामध्ये खरातने भावाला आयडी मिळवून दिल्याची माहिती। अशोक खरातच्या पिस्तूल परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसांना माहितीच नाही। जिल्हा प्रशासन पोलीस अधीक्षक कार्यालयामधील अधिकाऱ्यांच्या एसआयटी चौकशीची शक्यता। रुपाली चाकणकरांच्या आज चौकशीची शक्यता। खरातच्या शिवरिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची होणार चौकशी। चाकणकरांनाही एसआयटीचं समन्स। विजय वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगावीत। बेछूट आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये। चंद्रशेखर बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। नवी मुंबईमधील 10वी पास तरुणाकडून 12 महिलांचं लैंगिक शोषण। लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार। शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी असल्याची केली बतावणी। एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसेंवरती गुन्हा दाखल। 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप। आखाती देशामधल्या युद्धाचा आज 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्ब वर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला। इराणमध्ये राजवट बदलत आहे, नवे राज्यकर्ते एकदम वेगळे। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। सत्ता पालटासाठी आम्ही 2 आठवडे पुढे आहोत, असंही वक्तव्य। इटलीमध्ये 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी। पोलंडला निर्यात होणारा कंटेनर आणि ट्रक। 1,13,000 चॉकलेट्स गायब। एकेकाळी राज्यासाठी आणि देशासाठी डोकेदुखी झालेल्या नक्षलवादी चळवळीनं अखेरच्या घटका मोजायला आता सुरुवात केली आहे। अनेक बडे नक्षल कमांडर शरण आलेत। बंदूक खाली ठेवत ते मुख्य प्रवाहामध्ये देखील सामील झालेत। एबीपी माझानं अशाच एका शरण आलेल्या नक्षल कमांडरशी चर्चा केली आहे। नक्षली चळवळीमध्ये त्यांनी आयुष्याची तब्बल 17 वर्ष घालवली। मात्र माओवाद्यामुळे आदिवासींचे होणारे हाल पाहून बड्या नक्षली नेत्यांना आव्हान देत त्यांनी जंगल आणि नक्षली चळवळ सोडलेली आहे। पोलिसांच्या समोर त्यांनी रीतसर आत्मसमर्पण केलंय। सध्या ते शेती करतायत। यशस्वी शेतकरी असा लौकिकही त्यांनी प्राप्त केलाय। या माजी नक्षल कमांडरनं चळवळ का थंड झाली, आदिवासींना कसं वेठीला धरलं गेलं, जनता अदालतच्या नावाखाली नक्षल्यांनी कशी मनमानी केली, माओवादाच्या मूळ तत्वालाच कसा हरताळ फासला गेला, चळवळीमधल्या महिला नक्षलींची स्थिती नेमकी काय होती, महाराष्ट्रामधल्या कथित बुद्धजीवींचा कसा छुपा पाठिंबा होता, या सगळ्याची पोलखोलच त्यांनी एबीपी माझाकडे केली आहे। बघूयात ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। अनेक वर्ष सशस्त्र माओवादामध्ये घालवलेत आणि त्यानंतर आपला मार्ग चुकत आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी माओवादाचा मार्ग सोडला असे तत्कालीन वरिष्ठ कमांडर आणि आताचे यशस्वी शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा, मला सांगा, काही दिवसांपूर्वी झालेला एक अत्यंत चर्चित आत्मसमर्पण म्हणजे मल्लोजुला वेणुगोपाल म्हणजेच भूपती यांचं आत्मसमर्पण। त्यांचं आत्मसमर्पण झालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, माओवाद्यांचे मोठे जथ्थे जे आहे ते आत्मसमर्पण करायला लागले। त्यांनी जो मुद्दा मांडला तो सर्वांनी मान्य केला असं चित्र एक दिसून आलं। मात्र 2008 मध्ये जेव्हा तुम्ही सशस्त्र माओवाद सोडला होता, दलम सोडलं होतं आणि कायद्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं, तुम्ही पण त्याच सगळ्या गोष्टी बोलत होत्या जे भूपती आज बोलत आहे। मात्र तेव्हा तुमचं ऐकण्यात नाही आलं का? नाही, बरोबर सर। म्हणजे तेव्हा आपण हे पार्टी जो गव्हर्नमेंटचा जो काही स्कीम आपण विरोध करत होतो, तर त्याच्या जाग्यावर जरी पार्टीकून काही डेव्हलप केला तर लोक आपल्याला साथ देतील, नाही तर कोणी नाही देत। तर त्यामध्ये अनेक चुकीचे एक गाव आहे तिकडं आपला कोटगल साईड। तर बरसातीच्या टाईममध्ये डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये रस्ते नसल्यामुळे ते बाईचा जीव गेला। पावसामुळे दोनही साईड नदी, तर जाताच नाही आला। तर हे गोष्ट आम्ही पहिले अशी चर्चा पण केला
पण तेव्हा म्हणजे आणि आपण जसं थोडं लहान कॅडर असल्यामुळे ते कोणी लक्ष पण नाही देत होते. आणि असं चळवळीमध्ये असे बरेच चर्चा होऊनच आम्ही बाहेर आल्याच्या नंतर मग बरेच काही असे म्हणजे आपलं गांधीवादी विचार हे असे बोलत होते पहिले. दलम पार्टी आणि हे बंदूक हातातून सोडून द्यावी, आपला मार्ग चुकतोय, हे केव्हा जाणीव झाली आणि तेव्हा तुम्ही काय सांगितलं पार्टीला? म्हणजे मग मी आल्यावर का केला माझा एवढाच, म्हणजे मी का विचार केला सर, मी घरून आला तर कोणाला विचारून नाही आला आणि आमचे घरचे पण जा नाही म्हणाले आणि आता पार्टी सोड पण ते नाही म्हणत. तर मी का केला, 5-6 गाववाल्याला बोलवला. आपला एक गाव आहे तिकडं आपलं पुराडा पोलीस स्टेशनच्या आधी, तिथं 5-6 गाववाले आले आणि बाकीचे दलमचे कॅडर पण होते. त्याच्यासमोर मी क्लिअर मुद्दा मांडला, मी गेला कसा आणि मी वापस येत आहो कशासाठी. म्हणजे पार्टीमध्ये असं प्रॉब्लेम चालत आहे, त्याच्यामुळे मी हा पार्टी सोडत आहो हे सांगल्यावर मग गावातले लोकांना कळला आणि जो दलमचे कॅडर होते त्याला पण कळला. तर त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम झाला पार्टीमध्ये खूप. तर बरेच लोक हत्यार फेकणं, असं करणं तसं करणं, म्हणजे त्याला शांत करावासाठी मग माझ्यावर भरपूर काही आरोप, गद्दार पण इस्तेमाल केले, पैसे नेले म्हणून पण केले. बाहेरचे कॅडर आणि लोकल कॅडर म्हणजे तुमचं जे तेलंगणामधील जे नेतृत्व आहे आणि जे स्थानिक आदिवासी भूमिपुत्र आदिवासी तरुण आहे, असा फरक केला जातो दलममध्ये? फरक केला जाते सर. काहून म्हणजे आता एका गावात उदाहरण सांगला तर मुठभेड झाला, ते मुठभेडावर आपण का करू शकतो, आता गावातला कोण व्यक्ती इन्फॉर्मेशन दिला असेल का असंच आला, हे जाज न करता तसं बरेच लोकायले मारला गेला असेल. मारल्यावर मग आमचा चुकी झाला म्हणणं योग्य नाही. कुठेतरी माओवाद्यांचा आणि माओवाद्यांचा जो नेतृत्व आहे त्याचंही चुकलं याच्यामध्ये, लोक दूर जे झाले त्याच्यामध्ये. हो सर, बिलकुल. काहून म्हणजे कोणी गलती करते पण त्याच्यावर मीटिंग बसवून मेजॉरिटी मायनॉरिटी मावोनं सांगितलं, मेजॉरिटी मायनॉरिटी धरूनच काम करायचं. हां, कोणाला असं मारता नाही येत, कोणाला काही करता नाही, कोणाकोण असं फुकट खाता नाही असं त्यानं सांगितलं सर. त्याचे डॉक्युमेंट्समध्ये तसे लिहिलेले होते मावोचे. पालन होतो की उल्लंघन होतं? नाही सर, उल्लंघन. त्याचा सिद्धांत मी आता पण म्हणतो चांगला आहे, पण जो अंमल करतात ना त्याच्यात ते चुकी आहे. उल्लंघन करतात म्हणजे लोकांना, निर्दोषांना मारणं, दमन करणं हे होत होतं. बरोबर सर, होता. आणि काही कॅडर पण जरी जेवण नाही दिला तर आम जनतेवर भावरणं, डाटणं हे चुकीचं आहे ना सर. जेवण नाही देतील तर नको देऊ ना, पण त्याच्यावर तुले ज धमकवणं, मारणं ते अधिकार कोणीच नाही दिला सर. आणि मारावाचा पण अधिकार कोणीच नाही दिला. तर लोकांवर आपण कशासाठी, भला ठीक आहे त्याच्या एक भीतीच्या वातावरणामुळे जेवण नाही देत, तर तेव्हा आपण त्याला गाली देणं किंवा काही बोलणं ते गलत आहे. तसे पण झाले आहेत सर घटने. जनता अदालत, एक अदालत माओवादी भरवतात, नक्षलवादी भरवतात आणि त्याच्यामध्ये ते निर्णय देतात. अनेकांना मृत्यूदंडही दिला जातो, अनेकांना सोडलं जातो, अनेकांना मारहाणीची शिक्षा दिली जाते. या जनता अदालतच्या नावाखाली पण अत्याचार होत होते. नाही तर का सर, म्हणजे ते जरी एक उदाहरण, एक गावात जरी आपण कोणताही समस्या झाला तर त्या गावात जाऊन लोकायले जमा करून विषय काढून त्या विषयावर ते लोक का म्हणतात, किती लोक खरं म्हणतात का किती लोक खोटं म्हणतात ते पाहायला पाहिजे. पण असे घटने पण झाले आहेत, कधी तो नाही म्हणला तरी त्याला जबरदस्तीनं पिटाई करून त्याला कबूल करवाना, म्हणजे ते एक गलतच झालं ना सर. ते म्हणजे एक हुकुमशाही झाला. आपण सरकारला हुकुमशाही म्हणतो तर ते पण हुकुमशाही झाली ना, लोकशाही कुठं आहे, नाही ना सर. ते असे चुकामुळेच आता आंदोलन ते डगमगागली पुरं. तुम्ही यशस्वीरित्या आज शेती काम करता आहात, चांगला जीवन जगतात, समाधानी आहे आपल्या जीवनाशी? बिलकुल सर. रोजीरोटी करून आम्ही जगत आहोत सर.
तरी पण चांगला समाधानी आहे. मातीशी जुळलेले आहात, शेती करतात रोज, जो गावात मातीशी संबंध होता तो आजही काय? बिलकुल बिलकुल सर, संबंध आहे सर, कायम आहे सर. आपण शेतीत मेहनत केला ते परवडते आणि पोट भरणं, पण ते जंगलात फिरून काही फायदा नाही. आणि तिथं जाऊ नये सर, तिथं कोणताही काही हासिल होणार नाही आहे. माओवादमुक्त भारताच्या संदर्भात आज लोकसभेमध्ये विशेष चर्चा पार पडणार आहे. 31 मार्च 2024 पर्यंत देश पूर्णतः सशस्त्र माओवादापासून मुक्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली होती आणि यानुसार देशभरामध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आणि विविध राज्य गृह मंत्रालयांनी समन्वय साधून एकत्रित कारवाई केली आहे. परिणामतः देश माओवादापासून मुक्त होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपलाय. याविषयी लोकसभेमध्ये विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि टीडीपीच्या खासदार बायरेड्डी शबरी या चर्चेला सुरुवात करतील. खरातच्या प्रकरणामध्ये अनेक IAS आणि IPS अधिकारी आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलाय. तपासामध्ये या सगळ्यांची नावं बाहेर येतील असंही शिरसाट म्हणतायत. पैशांचे व्यवहार झाल्याचं देखील कळतंय. विजय वडेट्टीवार यांनी देखील या अधिकाऱ्यांवरती काही गंभीर असे आरोप केलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते. जी काही फायनान्शियल डील झालेली आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे. हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे. परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील. मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालंय का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. म्हणून आता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा एक 8-15 दिवस जे तपासाला दिशा जेव्हा मिळेल योग्य त्या टायमाला सर्व समोर आल्यानंतर कुणावरही आरोप केले तर त्याला एक महत्त्व प्राप्त होईल. जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायच्या, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या नाशिकमधल्या भोंदू अशोक खरातचा शालार्थ ID घोटाळ्यामध्ये देखील सहभाग होता असा संशय आता व्यक्त होतोय. 2022 साली दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते. त्यावेळेला अशोक खरातनं आपल्या भावाला शालार्थ ID बनवून दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली. अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यामधल्या बारागाव पिंपरी गावामधल्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. याच दिलीप खरातला केसरकरांनी मध्यस्थी करत हे ID मिळवून दिल्याची शिक्षण विभागामध्ये जोरदार चर्चा आहे. अशोक खरातनं आपलं राजकीय वजन वापरत शिक्षण विभागामधल्या अनेक फाईल्स पास केल्याची देखील दबक्या आवाजामध्ये चर्चा होतीये. स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये नवा धक्कादायक असा खुलासा समोर आलाय. शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षांमध्ये नोंदच नाहीये, ही धक्कादायक माहिती आता समोर येते आहे. जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्याच्या नंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देणं हे बंधनकारक आहे आणि असं असताना देखील ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदच झाली नसल्याचं समोर आलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NDAL आणि ALIS या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे आणि यामुळे पोलिसांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची देखील SIT कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरातला हा परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला असाही सवाल आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यामधील मिरगाव इथलं ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना देखील मंदिराला कोट्यवधींचा निधी मिळाल्याची बाब समोर आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून 2018 मध्ये 1,05,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कोणाची शिफारस होती, असे अनेक सवाल आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नसल्याचं देखील दिसतंय. त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपामधून हा निधी मिळाला असा सवाल आहे. भोंदू अशोक खराच्या एसआयटी चौकशीच्या दरम्यान एक मोठी अपडेट समोर येतेय. भोंदू अशोक खरात याच्या सीएची चौकशी सुरू असताना खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम एसआयटी कडून केलं जात आहे. सायबर तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीम, एसआयटीच्या अधिकाऱ्यांसह मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये असलेला डेटा रिकव्हर झाल्याच्या नंतर अनेक धक्कादायक आर्थिक खुलासे देखील समोर येण्याची शक्यता आहे. बघूयात पुढची बातमी. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती गेलेत. तुषार दोशींना 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे. दोशी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे रजेचा अर्ज सादर केला होता. 28 आणि 29 मार्चची शासकीय सुट्टी, त्याला जोडून 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली. 20 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दरम्यान मोठा राडा झाला होता. त्यावेळेला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. या घटनेच्या नंतर शिवसेनेकडून तुषार दोशी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुषार दोशी हे अर्जित रजेवरती गेलेत. मात्र तुषार दोशी यांच्यावरती काय कारवाई होणार आहे याकडे संपूर्ण साताऱ्यासह राज्याचं देखील लक्ष आहे. त्यामुळे तुषार दोशी हे सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती गेल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. जिल्हा नियोजनाच्या बैठकीला शंभूराज देसाई आणि तुषार दोशी हे एकत्रितपणे उपस्थित देखील होते. सातारा झेडपीच्या निवडणुकीच्या दरम्यान जो राडा झाला त्यावरून त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. पार्थ पवार यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत. अजित पवार यांच्या अपघाताचा तपास करण्यासाठी याआधी रोहित पवार यांनी देखील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि आता राष्ट्रवादीचे खासदार झाल्याच्या नंतर पार्थ पवार यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे. पार्थ पवार यांनी शिवतीर्थावरती जाऊन आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं कळतं आहे. मात्र या भेटीचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार झालेले आहेत आणि त्यानंतर आज ही भेट होताना दिसते आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. लवकरच ही भेट नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी झाली होती हे समोर येऊ शकेल. 1 ते 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला भेटीच्या संदर्भात माहिती देत आहेत. सचिन, नक्कीच आपण बघतो की पार्थ पवार यांनी आताच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 11:15च्या सुमारास पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी आलेले होते आणि 12:10च्या सुमारास पार्थ पवार हे निघालेले आहेत. निघताना त्यांनी कोणती प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे. अद्याप ही भेट कशासाठी होती हे समोर आलेलं नाही. आपण बघतोय की 1.5 तास जवळजवळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सचिन, याआधी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी रोहित पवारांनी देखील राज ठाकरेंची शिवतीर्थावरती जाऊन भेट घेतलेली होती आणि यानंतर आता पार्थ पवार भेटतायत. त्यामुळे हा तोच मुद्दा असू शकतो.
नक्कीच याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांची अजितदादांच्या अपघाती मृत्यू संदर्भात भेट घेतली होती. त्यानंतर सविस्तर चर्चा झाली आणि राज ठाकरे यांनी देखील चौकशीची सत्य बाहेर येण्याची मागणी केली होती. आणि आता त्याच पार्श्वभूमीवर देखील पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची शक्यता ही नाकारता येत नाही. जवळपास 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. या भेटीनंतर पार्थ पवार यांनी काही बोलण्याचं देखील टाळलेलं आपल्याला दिसून येते. मात्र काही वेळात ही भेट नेमकी कशा संदर्भात होती हे समोर येईल. पण आपण बघतोय की पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय. यामिनी, ही जी 1 ते 1.5 तास चर्चा होती सचिन, ही फक्त पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली आहे की दोन्ही पक्षाचे आणखी काही लोक देखील या बैठकीसाठी किंवा या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते? नक्कीच आज कोणत्याही प्रकारची अशी भेट नियोजित नव्हती. मंचाचे कोणतेही नेते देखील आज इकडे उपस्थित नव्हते. केवळ पार्थ पवार हेच यावेळेला राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता देखील त्यांच्यासोबत यावेळेला दिसून आला नाही. कोणते नेते देखील दिसून आले नाहीत. आणि त्यामुळे ही भेट नेमकी कशा संदर्भात होती या संदर्भातली चर्चांना आता सुरुवात झालेली आहे. जवळपास 11:15च्या सुमारास पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले होते. जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वेगवेगळे मुद्दे खरं तर या समोर असू शकतात. मात्र अजित पवार यांचा अपघाती मृत्यू संदर्भात ही भेट असल्याची शक्यता ही जास्त आहे. याआधी रोहित पवारांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. नंतर राज ठाकरे यांनी चौकशी करण्याची सचिन तुम्ही असे सोबत राहा माझ्या. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी देखील या भेटीच्या संदर्भात अधिकची माहिती देतात. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं की पवार आणि ठाकरेंचे कौटुंबिक संबंध आणि यामध्ये पार्थ पवारांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट, एक तर जसं आता सचिनने सांगितलं की रोहित पवारांनी 1-1.5 आठवड्यापूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि अजित पवारांचा जो विमान अपघात झाला या सगळ्याची जी माहिती त्यांनी राज ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर आता पार्थ पवारांची भेट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडतात. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जरी बघितलं तरी मूळ म्हणजे आपण बघितलं अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडणाऱ्या घडामोडी. आणि आपल्याला आठवत असेल की प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात राज ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत. अर्थातच यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा केली असेल अशी माहिती आहे. आणि या सगळ्या संदर्भात नेमकं काय काय यामध्ये चर्चेमध्ये झालं, कारण 1-1.5 तास ही चर्चा केल्याचं कळतं. त्यामुळे नेमकं कोणत्या प्रश्नावर ही चर्चा झाली हे जरी अद्याप कळलं नसलं तरी रोहित पवारांची आणि राज ठाकरेंची यादीची भेट या सगळ्याला पार्श्वभूमी असू शकते. आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्यात चर्चा झाली असू शकते. अगदी वेदांत, जसं आता तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये काही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. काल आपण जर रायगडमधल्या बॅनरची चर्चा बघितली किंवा त्यानंतरचं अदिती तटकरे यांचं ट्विट बघितलं, अमोल मिटकरींनी काल ज्या पद्धतीनं आपली आदराची स्थानं कुठली आहेत अशा पद्धतीचं जे ट्विट केलेलं होतं, अजित पवारांचा फोटो गायब झाला होता अचानकपणे राष्ट्रवादीच्या बॅनरवरून, या सगळ्या गोष्टी जर आपण जोडून एक चित्र तयार केलं तर कदाचित राष्ट्रवादीमधली सध्याची असणारी अंतर्गत बंडखोरी असेल किंवा रस्सीखेच असेल ही दिसून येते. नक्कीच, जसं आपण बघितलं की मागील काही दिवसांपासून रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हा एक वेगळा वाद सुरू आहे. आरोप प्रत्यारोप हे या नेत्यांकडनं एकमेकांवर केले जात आहेत. मात्र या सगळ्यामध्ये जय पवार असतील, पार्थ पवार किंवा मग सुनेत्रा पवार या सगळ्या संदर्भात अधिकृत भूमिका त्यांनी पक्षाची मांडलेली नाहीये. आणि त्याचमुळे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे किंवा त्यांची या सगळ्या संबंधीची भूमिका काय आहे. कारण अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी, सीबीआयकडनं ती चौकशी व्हावी आणि तातडीने रिपोर्ट्स यावेत अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्र्यांकडे पक्षाकडनं सुनेत्रा पवार यांनी केली. मात्र नेमकं पक्षामध्ये जे काही चालू आहे त्या सगळ्या संदर्भात जे आरोप केले जातात त्यावर भूमिका पार्थ पवार किंवा मग जय पवारांची आली नाही. जय पवार मध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेणार होते, मात्र ती पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली नाही. आणि या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, नेमकं या बैठकीमध्ये काय झालं हे जरी समोर आलेलं नसलं तरी काही महत्वाच्या गोष्टींसंदर्भात चर्चा होऊ शकते. बरं. तर आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आणि सचिन गाड आपल्याला या भेटीविषयी माहिती देत होते. तुमच्या दोघांचेही आभार. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. आज पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. ही दृश्य देखील त्यांच्या भेटीच्या नंतरची समोर आली आहेत. पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये. मात्र
रोहित पवार यांनी याआधी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या विषयी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि या सगळ्या तपासामध्ये सहकार्य करावं असं आवाहन देखील राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केलं होतं. दिल्लीमधल्या अनेक नेत्यांना देखील ते भेटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कदाचित पुन्हा एकदा हाच विषय पुढे जावा यासाठी पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असावी असा कयास बांधला जातो आहे. साधारणपणे 1 ते 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. इतर कुठले दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. केवळ राज ठाकरे आणि पार्थ पवार या भेटीसाठी उपस्थित होते. महिला आयोगाच्या राजीनामा दिल्याच्या नंतर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची सगळीच कारकीर्द आता वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकताना दिसते. रुपाली चाकणकर या अध्यक्ष असताना आयोगाच्या निधीची तरतूद ही चौपट झाल्याचं दिसून आलंय. जिथे 2010 ते 2015 या 5 वर्षामध्ये खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटी होती, तोच खर्च 24-25 मध्ये फक्त एका वर्षात 20 कोटींपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलंय. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होईपर्यंत ही वाढ संतुलित दिसत होती, पण चाकणकर अध्यक्ष होताच ही वाढ 2 ते 3 पटीनं वाढली आहे. महिला आयोगाच्या निधीची झालेल्या या असंतुलित तरतूद वाढीची शिवाय यामधील किती निधी खर्च झाला याची माहिती मिळणं गरजेचं आहे, अशी माहिती आता जोर धरती आहे. 14,000 कोटी रुपयांच्या गृहनिर्माण घोटाळ्याच्या प्रकरणी एसीबीला आता सत्र न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय. म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई न करण्याचा पवित्रा अमान्य आहे. कारवाईचे आदेश आता कोर्टाकडून देण्यात आलेत. तत्कालीन एसीबी प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई सुरू करा असं कोर्टानं म्हटलंय. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांच्या प्रयत्नांना यश आलंय. म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतरांवरती कारवाई करण्यासाठी शेनॉय यांनी जून 2016 मध्ये मुंबई गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील या सगळ्या संदर्भात तक्रार केली होती. दंडाधिकारी न्यायालयाने याचिका फेटाळली. मात्र यानंतर शेनॉय यांनी निकालाच्या विरोधात सत्र न्यायालयामध्ये देखील धाव घेतली होती आणि अपील केलं होतं. त्यामुळे 14,000 कोटी रुपयांच्या गृहनिर्माण घोटाळ्याच्या प्रकरणी आता एसीबीला सत्र न्यायालयाने हा दणका दिलेला आहे आणि आता थेट अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला सांगितलेलं आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढणार आहेत का असा प्रश्न आहे. नीरज जाधव विरोधामधल्या गुन्ह्यामध्ये महिला आयोगानं सुनावणी ठेवलेली होती. अशोक खरातच्या सांगण्यावरून जाधवच्या विरोधात शिर्डीमध्ये तक्रार दाखल झाली. महिला आयोगानं शिर्डी पोलिसांना 17 मार्चला आयोगामध्ये हजर राहण्याचे आदेशही दिले होते. फेब्रुवारीमध्ये हा गुन्हा दाखल झाला. 5 आणि 9 मार्चला महिला आयोगानं सखोल चौकशीचं पत्र दिलं. आता हा तपास एसआयटीकडे वर्ग झालेला आहे. पोलिसांनी वस्तुस्थितीचा अहवाल सादर केलाय. त्यामुळे रुपाली चाकणकर यांची देखील एसआयटीच्या मार्फत चौकशी केली जाणार आहे आणि नीरज जाधवच्या विरोधामधील जो गुन्हा अशोक खरातच्या सांगण्यावरून दाखल झाला होता या सगळ्याविषयी देखील चौकशी होऊ शकते. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. मुकुल, एकूणच रुपाली चाकणकर यांची ज्या वेळेला चौकशी सुरू होईल त्यावेळेला नीरज जाधवच्या विरोधामध्ये हा जो गुन्हा आहे, अशोक खरातनं ज्या पद्धतीने या संदर्भात तक्रार दिलेली होती, ह्या सगळ्याविषयी माहिती समोर येऊ शकते. जी झाली ती राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पत्रामुळेच झाल्याची अशी माहिती आहे. अहिल्यानगरच्या पोलिसांनी या संदर्भातला तपास हा सुरू केलेला होता. ज्यावेळेस नीरज जाधव याने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यावेळेसच या प्रकरणाचा तपास हा अहिल्यानगर पोलिसांनी केलेला होता आणि अचानक राज्य महिला आयोगाकडनं एक पत्र पोलिसांना प्राप्त झालं. त्यामुळे संशय बसलेला होता आणि ज्यावेळेस अधिक तपास केला तर अशा स्वरूपाचे व्हिडिओ हे आहेत ही माहिती मिळालेली होती, ती खात्री पटलेली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण गृह विभागाकडे गेलेलं होतं आणि एसआयटीची स्थापना करण्यात आलेली होती. त्या पाठोपाठ एक शिर्डीचा गुन्हा आणि एक वावीचा गुन्हा असे 2 गुन्हे मिळून ही एसआयटी स्थापन करण्यात आलेली होती आणि हे संपूर्ण प्रकरण अतिशय गोपनीय पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झालेला होता आणि त्यानंतर नाशिकमध्ये अशोक खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, त्याला अटक करण्यात आलेली होती. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता रुपाली चाकणकर यांची ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस त्यांनी दिलेलं पत्र, अहिल्यानगर मधला गुन्हा आणि त्याच पाठोपाठ वावी मधला गुन्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा केला जाणार आहे. अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी.
भाजपची काँग्रेस होऊ लागली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी ही टीका केलेली बघायला मिळते. भाजपची काँग्रेस झाली, संघ 10 भाजप उभारू शकेल असंही पोंक्षेंनी म्हटलंय. भाजपनं कुणीही हरवू शकत नाही या अहंकारामध्ये राहू नये. पुण्यामधल्या भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावरच्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे. मनुस्मृती जाळणाऱ्यांनी आधी ती वाचलीच नाही असंही पोंक्षे म्हणतात. मनुस्मृती वाचली असती तर ते जाळू शकले नसते असंही पोंक्षेंचं म्हणणं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 एप्रिलला सुरू होणार आहे. मात्र त्याआधी ज्योतिबा डोंगरावरती परिते गावच्या तरुणांना झालेल्या मारहाणीमुळे गावामधले नागरिक आक्रमक झाले. तर भाविकांना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला होता. त्या विरोधामध्ये आज कोल्हापूरमधले नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळत आहेत. ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू होण्याच्या आधी आता भाविकांमधला हा रोष देखील वाढतोय. दसरा चौक या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत परिते गावच्या ग्रामस्थांनी हातामध्ये हे बॅनर आणि पोस्टर्स घेऊन मोर्चा काढलेला बघायला मिळतो आहे. इराणचा दुबईवरती क्षेपणास्त्र हल्ला, फ्लेअर बॉम्बसह दुबईवरती क्षेपणास्त्र डागण्यात आली. दुबईमध्ये इराणचं क्षेपणास्त्र निकामी करण्यात आलं. इंटरसेप्टच्या मदतीनं क्षेपणास्त्र निकामी करण्यामध्ये यश आलंय. इराणी लष्कराकडून इस्रायलचं मोठं नुकसान. इराणनं इस्रायलचे 5 ड्रोन्स पाडले. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरती इस्रायलचे ड्रोन्स पाडण्यात आले. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हार्मिस हा ड्रोन पाडलाय. इस्रायलच्या हल्ल्यामुळे तेहरान हादरून गेलंय. इराणची राजधानी तेहरानवरती बॉम्ब हल्ला झालाय. इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये आग लागली आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठं नुकसान झालंय. हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. स्थानिक तरुणानं हा व्हिडिओ पोस्ट केला. इस्रायलचे इराणच्या वीज प्रकल्पांवरती देखील हल्ले. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमधली वीज गायब झाली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे अल्बोर्ज शहरामधलं पॉवर ग्रीड उद्ध्वस्त झालंय. पॉवर ग्रीड बंद पडल्यामुळे तेहरान, कराज या शहरं अंधारात गेली आहेत. तर प्रत्युत्तरादाखल इराणचं देखील कुवैतच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य. इराणचे संयुक्त अरब अमिरातीला जोरदार प्रत्युत्तर. अबुधाबीमधल्या अॅल्युमिनियम प्रकल्पावरती बॉम्ब वर्षाव करण्यात आला. इराणच्या हल्ल्यानंतर अॅल्युमिनियम प्रकल्पामध्ये आगडोंब. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधामध्ये निदर्शनं. इराणच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावरती उतरले आहेत. सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांना पाठिंबा. इराणी लष्कराच्या समर्थनार्थ लोकांनी रस्त्यावरती उतरून घोषणाबाजी केली आहे. इस्रायलमधल्या तेल अवीव शहरामध्ये हजारो पक्ष्यांच्या घिरट्या. व्हिडिओ इस्रायलमधील तेल अवीव शहराचा असल्याचा दावा केला जातोय. तर युद्धाच्या काळामध्ये पक्ष्यांचं असं वागणं हे कोणत्या तरी मोठ्या संकटाचे संकेत आहेत अशी चर्चा होतीये. इराणकडून तेलाच्या 20 बोटी होर्मुझमधून न्यायला मंजुरी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. उद्या सकाळपासून 20 मोठ्या बोटी होर्मुझ पार करतील असा ट्रम्पचा दावा आहे. खर्ग आयलंड ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार. खर्ग आयलंडमधून इराणची 90% तेल निर्यात होते. प्रामाणिकपणे सांगतो, इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय ट्रम्प यांचं मोठं विधान. तर जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न. इराणच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधनाच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानच्या समोर ऊर्जा संकट आहे. पाकिस्तानामध्ये स्मार्ट लॉकडाऊन, दुकानं, महामार्ग बंद, लग्न सोहळ्यांवरती बंदी. तर आठवड्यामधून 2 दिवस लॉकडाऊन असेल. हिजबुल्लाचा इस्रायली सैनिकांवरती जोरदार गोळीबार. दक्षिण लेबनॉनमध्ये सैनिकांवरती हल्ला झालाय आणि या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ देखील समोर आला. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या इराणच्या रहिवाशांना मदत करण्यासाठी लेहमध्ये देणगी मोहीम.
या मदत कार्यामध्ये आपलाही हातभार लागावा यासाठी एका चिमुकलीनं गल्ला फोडलाय. दान केलेल्या वस्तूंमध्ये अनेक लहान मुलांच्या सायकलींचा देखील समावेश आहे. इराण, अमेरिका, इस्रायल या युद्धाचा चंद्रपूरच्या महाकाली यात्रेवरती परिणाम. इंधन तुटवड्याची अफवा पसरल्यामुळे मराठवाड्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यामधल्या भक्तांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. यात्रेमध्ये व्यावसायिक चिंतेत आहे. अमरावतीच्या चांदूर बाजारामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्यात. HP कंपनीच्या कल्पना गॅस एजन्सीच्या समोर भर उन्हामध्ये ग्राहकांच्या गॅस मिळवण्यासाठी तासनतास रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये CNG गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांचा संप. गॅससाठी 4 ते 5 तास रांगेमध्ये उभं राहावं लागत असल्यामुळे तसंच 50 ते 60 रुपये किलो महागानं गॅस खरेदी करावा लागत असल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये रोष आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती DGCA कडून उन्हाळी उड्डाणांमध्ये 12% घट. आठवड्याला सुमारे 3000 उड्डाणं कमी होणार आहेत. एव्हिएशन फ्युएलच्या किमती वाढल्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत. विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या देवी महाकालीची वार्षिक यात्रा सध्या सुरू आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी यंदा मात्र दिसत नाहीये. इंधन तुटवड्याची अफवा असल्यामुळे वाहनं घेऊन येणाऱ्या मराठवाड्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यामधल्या भक्तांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. शिवाय सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे देवीच्या महाप्रसादावरती देखील या सगळ्याचा परिणाम दिसतोय. इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. चंद्रपूर येथील माता महाकालीची यात्रा जी आहे ती आता ऐन भरात आहे. विशेषतः रामनवमी पासून ते हनुमान जयंती जर पाहिलं तर या यात्रेचा परमोच्च बिंदू असतो आणि या यात्रेमध्ये विशेष करून मराठवाड्यातले जे यात्रेकरू आहे, भाविक आहे, ते मोठ्या संख्येत गर्दी करतात. लाखोच्या संख्येत या दरम्यान जे मराठवाड्यातले भाविक आहे किंवा विदर्भातले भाविक आहे हे चांदागडची माता म्हणजेच माता महाकालीचं दर्शन करायला येतात. मात्र या वर्षी जे सध्या इराण, अमेरिका, इस्रायल यांचं जे युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचा परिणाम म्हणून कुठेतरी पेट्रोल डिझेल जे आहे ते अनेक ठिकाणी मिळत नाही आहे. कुठे कुठे त्याची शॉर्टेज होतं आणि कुठेतरी गॅस मिळत नाही आहे. यासारख्या ज्या समस्या आहे त्यामुळे हा या वर्षीच्या यात्रेवर देखील परिणाम झालेला दिसतोय. विशेषतः जे मराठवाड्यातून, कारण मराठवाडा जर पाहिलं तर हे चंद्रपूर पासून बरंच अंतर लांब आहे आणि त्यामुळे यावेळी जे येणारे पर्यटक आहे किंवा भाविक आहे यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. जवळजवळ 30 ते 35% जर पाहिलं पर्यटक तर ते कमी झाले आहे. कारण आपण जर पाहिलं तर दरवर्षी किमान 3 ते 4 लाख जे भाविक आहे किंवा श्रद्धाळू आहे ते इथे या शेवटच्या 4 दिवसामध्ये दर्शन घेतात. मात्र रामनवमी पासून आता 2 दिवसावर हनुमान जयंती आहे. आपण जर पाहिलं तर विशेष गर्दी जी आहे ती आपल्याला दिसत नाहीये आणि हा कुठेतरी या युद्धाचाच परिणाम आहे असं म्हणता येईल. सारंगपांडे, ABP माझा, चंद्रपूर. नाशिकमधल्या बोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे. मात्र आज त्या SIT चौकशीसाठी हजर राहणार नाहीयेत. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. खरातच्या मोबाईलमधला डेटा तपासण्यावरती आजच्या चौकशीच्या दरम्यान SITचा भर असेल. आज खरातच्या SIT चौकशीचा 12वा दिवस आहे आणि सलग 12वा दिवस त्याची SITच्या पथकाच्या मार्फत चौकशी होतीये. खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करणं, तो तपासणं यावरती आज SIT भर देणार आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर या चौकशीसाठी हजर राहणार नाही आहे. रुपाली चाकणकरांना SIT कडनं समन्स गेले होते, पण आत्ताच बातमी कळते की त्या तिथे SIT पुढे जाणार नाहीत आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये. कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत. तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या.
आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही, तर हे कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे. आता याच्यात कायद्याने काय करता येईल, तर SITला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल. त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्ह घ्यायला लागतील. पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते. अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते SIT पुढे जात आहेत. पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या. आज ह्या कारणामुळे त्या जात नाहीयेत, याच्यावरनं बरंच काही आपल्याला कळून जातंय. भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे, त्या ठिकाणी आपण थेट जातोय. भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधामध्ये खरं तर संपूर्ण राज्यभरामधून संताप व्यक्त होतोय आणि पुण्यामध्ये सध्या राष्ट्रवादीकडून हे आंदोलन केलं जात आहे. मिकी घई आमचे प्रतिनिधी माहिती देतात. मिकी, मिकी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत. राष्ट्रवादीचं आंदोलन आपण बघतोय पुण्यामध्ये, अनेक महिला सध्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. काय नेमकी मागणी आहे त्यांची? पुण्यात जे पीटीआय फाउंडेशन आहे त्यांच्याकडून हे जोरदार आंदोलन या ठिकाणी केलं जातंय. अशोक खरातची तिरडी या ठिकाणी अशा स्वरूपात आणलेली आहे, शाई टाकण्यात आलेली आहे आणि जोरदार आंदोलन सुरू आहे. ताई, एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन करते पीटीआय फाउंडेशन. 100% आम्हाला हे रस्त्यावर येणं गरजेचं का पडलंय? कारवाई ज्या हिशोबाने स्पीड पकडायला पाहिजे ते पकडत नाही. अजूनही चौकशी करतोय. अरे कसली चौकशी करताय तुम्ही? व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक उघडले की याच्या सगळे कामसूत्र व्हिडिओ दिसतात, तरी चौकशी. त्याची जी म्हणजे त्याला सपोर्ट करत होती आणि मार्केटिंग ऑफिसर रुपाली चाकणकर यांच्यावर अटक झाली पाहिजे. आता त्यांची चौकशी म्हणजे मंत्रालयात बसणारे त्यांचे चाहते किती आहेत ते फोन करणार जरा सावकाश. मी सुद्धा नाशिकला जाऊन आला. आता हे काय करताय तुम्ही खाली इथं बसून? आम्ही आता त्याच्या तिरडीला ना चप्पल मारतोय, जोडे मारतोय, त्याला काळं फासलंय आम्ही. आणि अर्थाने तुम्ही आम्ही निषेध करतोय या काय तोंड्याचा. आपण बघितलं तर अशोक नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेमध्ये गोंधळ झालाय. महासभा सुरू होताच 10 मिनिटांमध्ये तहकूब करण्यात आली होती. दिवंगत अजित पवार यांचा फोटो महासभेमध्ये लावण्यात यावा असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी दिला होता. मात्र तसं न झाल्यामुळे आज अजित पवार यांचा फोटो घेऊन तो प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी करत महासभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गोंधळ घातला. तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील निधी वाटपावरून पोस्टरबाजी केली आणि महासभेमध्ये गोंधळ घातलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.